गरज आहे की काहीतरी बाहेर पडून त्यांनी करावं याची। ज्या माझ्या महिला आहेत, आम्ही 10 वर्षापासून इथे महिला मंडळ चालवतो सुंदरबाग एरियामध्ये। आमचा मोटिव्ह हा होता की आमच्या एरियामध्ये सक्षमीकरण झालं पाहिजे किंवा मीटिंग घेऊन सगळी माहिती सविस्तर देतात। तेवढं म्हणजे त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, खूप चांगलं कार्य केले त्यांनी। ज्यावेळेस एक स्त्री एकटी असते ना, पण ज्यावेळेस 10 बायका येतात ना, तर ती एक नारी शक्ती बनते। मैडम लोग हम लोग को बहुत सपोर्ट किए। इसके अलावा हमें बाहर निकलने का और डर लगता था, जैसे बैंक हो गया, स्कूल हो गया, चौकी हो गया, हमें इतना डर लगता था। बचत गटापासून आम्ही महिला मंडळ तयार केला आणि ह्या महिला मंडळ तयार करण्यामागे श्री श्री समर्थ महिला मंडल के कुछ पदाधिकारी हैं और यहाँ महिलाएं हैं, उनसे हम बात करने की कोशिश करेंगे और उनसे जानना चाहेंगे कि ये जो उपक्रम इनका कब से चल रहा है और कैसे चल रहा है। जैसा मैंने कहा कि श्री श्री समर्थ महिला मंडल, इस महिला मंडल की अध्यक्षा ऐसे सुषमा धुरी हमारे बीच मौजूद हैं। मैडम, आप बताइए आपका जो उपक्रम कब से चल रहा है और इसका उद्देश्य क्या है? माझं नाव सुषमा सुभाष धुरी आहे। आम्ही गेल्या 10 वर्षापासून सुंदरबाग कुर्ला इथे महिला मंडळ चालवतो। जसं की 10 वर्ष झालेली आहे आमच्या मंडळाला आणि बरेचसे आम्ही उपक्रम इकडे राबवण्याचा प्रयत्न करतो, कारण की हा एरिया आहे, हा खरोखरच हा स्लम एरिया आहे आणि इकडे खरोखरच आमच्या महिलांना गरज आहे की काहीतरी बाहेर पडून त्यांनी करावं याची। आणि त्याच्यासाठी आम्ही बरेचसे उपक्रम राबवत चाललो आहे, जसं की बायकांना ट्रेनिंग देणे। बहुतेक बायकांसाठी बाहेरून जे आपण ट्रेनिंग असतात ते आम्ही घेऊन येतो, त्यांना मार्गदर्शन करतो आणि बरेचसे उपक्रम आम्ही राबवत असतो। जसं की आमच्या ट्रेनिंग्स होतच असतात, जसं की शिलाई काम करणे, परत कुकिंगच्या, परत बऱ्याचशा अशा काही ज्या पण एलवॉर्डच्या किंवा काही सरकारकडनं ज्या पण काही त्यांना भेटत असतं ते आम्ही आमच्या बायकापर्यंत पोचवत असतो। आणि आमची अशीच इच्छा आहे की आमच्या बायकांनी असं सक्षम व्हावं आणि गव्हर्नमेंटने आम्हाला अशात आमच्या महिलांना सतत आम्हाला मदत करावी। हे जे करण्याची तुम्हाला जी प्रेरणा कुठून भेटते? कुठून म्हणजे आमचं स्टार्टिंग म्हणजे आम्ही 10 वर्षापूर्वी असंच एक बचत गट खोलला होता। तर आम्ही असं बचत गट कसं की आम्हाला काहीच नॉलेज नव्हती पहिली, म्हणजे आम्ही बचत गट खोलण्यासाठी खूप म्हणजे मला वाटतं आता का एवढे हे झालेत की बचत गटा लगेच खोलला जातो आणि त्यापूर्वी 10 वर्षा अगोदर असं होतं की बचत गट खोलणे एवढं डिफिकल्ट होतं की काही नॉलेजच नव्हती। मला असं वाटतं मी बचत गट रजिस्टर करण्यासाठी 1 वर्ष इकडे तिकडे फिरली, तरी काय इकडे जा तिकडे जा इकडे जा, इकडे इझिली कोण माहितीच देत नव्हतं। मग नंतर विचार केला, अरे आपण काय एवढ्या बायका आपल्या ह्याच्या आहेत, एवढ्या शासनाच्या एवढ्या फॅसिलिटीज आहेत, पण त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे। तर आम्ही आमच्या जशा बचत गटानेच विचार केला की आपण सगळ्या महिलांना, ज्या पण एरियातल्या महिला आहेत त्यांना आपण एकत्र करू आणि एक असं महिला मंडळ खोलू आणि त्यांच्या ज्या पण काही, म्हणजे मी असं बोलत नाही की आमचं मंडळ हे खूप असं मोठं आहे किंवा पैसेवाले आहे, काहीच नाही आहे, पण जे पण आमच्या महिलांकडनं काही छोटी मोठी का होईना मदत करू इच्छितो आम्ही, ती त्यांना सतत करत असतो। आणि असं करून नाही बोलत आहे, आमच्याकडे 25 ते 30 बचत गट आहेत ज्यांना आम्ही सतत जी पण आमच्याकडनं काही हेल्प होऊ शकते ते आम्ही करत असतो। आजच्या गेल्या 10 वर्षापासून असं काय तुम्ही स्पेसिफिक काय असं स्कीम किंवा त्यांचं जाणीव करून दिलेलं आहे की जेणेकरून त्यांना जे फायदा होत आहे? म्हणजे 10 वर्षापर्यंत म्हणजे की बऱ्याचशा आम्ही महिलांना आमच्या ट्रेनिंग दिले आहेत, जसं की कुकिंगच्या ट्रेनिंग दिलेल्या आहेत ज्या BMCकडनं आल्या होत्या, त्या करून आमच्या महिला कुठे टिफिन बनवतात, कुठे जे आता मॉल वगैरे आहेत ना, तर तिकडे ते टिफिन्स देतात आणि इवन कॅटरिंगचे पण बिझनेस करतात। आणि ज्यांना शिलाई मशीनची पण आम्ही बहुतेक जणांना ट्रेनिंग दिलेले आहेत, त्या असं बाहेरच्या ऑर्डर्स पण घेतात, स्वतः शिलाई मशीनचं म्हणजे स्वतःचे ब्लाऊज वगैरे सगळे शिकतात। आता सीझन वाईज जे आता हे लावतात, उद्योग लावतात, दिवाळीचे फराळ वगैरे सगळं सीझन वाईज लावतात। ते तुम्हाला हेल्प करण्यासाठी कोण आहे तुमच्याबरोबर? सध्या तर कोणीच नाही आहे, आम्हीच करते। आमच्या माझ्यासोबत अशा एक 10-12 महिला आहेत, त्या खूप म्हणजे असं नाही की त्यांना असं वाटतं की ह्याच्यामध्ये आम्हाला काही प्रॉफिट भेटणार, ह्या प्रॉफिटच्या अर्थाने आम्ही कधीच काही केलेलं नाही आहे। जे माझ्यासारखेच जे आहे त्यांना असं वाटतं काहीतरी आमचा पण समाजाला वाटा, म्हणजे काहीतरी आम्ही बायकांना मदत करू, या अर्थाने जे आम्ही मंडळ खोलले होते त्याच आमच्या महिलांना घेऊन मी ते पुढे चालली आहे आणि त्यांचा सपोर्ट मला खूप म्हणजे खूप
खूप आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या इकडे पळ तिकडे पळ. काही कोणी सांगितलं शासनाची जर का इकडे काहीतरी सरकारी योजना आली आहे तिकडे जातो आम्ही, स्वखर्चाने जाऊन तिकडेच्या सगळ्यात त्यांना भेटतो आणि आमच्या महिलापर्यंत ते पोचवतो. जिम्मेदार नागरिक म्हणून आपलं पण कर्तव्य आहे की आपण समाजाला पण काहीतरी द्यायला पाहिजे. मॅडम, मला वाटते तुम्ही इकडचे हे मंडळाचे तुम्ही ट्रेझरर आहात, खजिनदार आहात, म्हणजे पूर्ण मालमत्ता ह्यांच्याचकडे आहे. हां, तर मॅडम तुम्ही हे जे उपक्रम करताय तुम्हाला काय प्रतिसाद भेटतो पब्लिककडनं? ज्या माझ्या महिला आहेत, आम्ही 10 वर्षापासून इथे महिला मंडळ चालवतो सुंदरबाग एरियामध्ये. आमचा मोटिव्ह हा होता की आमच्या एरियामध्ये सक्षमीकरण झालं पाहिजे. काही आमच्याकडे यूपीच्या पण महिला आहेत, ते जास्त घराच्या बाहेर पडत नाहीत, तर त्यांना आम्ही बाहेर पडण्यासाठी आमचे खूप ग्रुप आहेत, आपले सरिता ह्यांचा मोठा ग्रुप आहे. ती लोकं खूप चांगल्या पद्धतीने स्टेजवर परफॉर्मन्स करतात, भाषणं देतात. म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही सक्षमीकरण आमच्या एरियात व्हावं. आणि बचत गटाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या योजना आणतो, पार्लर, कुकिंग, शिलाई मशीन. आता आमचं सध्या एक लेझिमचं पण पथक आम्ही महिला मंडळाचं केलेलं आहे, त्याच्यातून महिलांना थोडीफार इन्कम मिळते. म्हणजे महिला सक्षमीकरणावर आम्ही जास्त काम करतो. तर आपण बघू शकता महिला सक्षमीकरण, त्यांचं स्वतःच्या पायावर उभे करणं, एक चांगलं समाज हे तयार करणे, हे जिम्मेदारी हे लोकांनी घेतलेली आहे. आपल्याकडे असेच भरपूर महिला आहे. मॅडम तुम्ही काय सांगणार आहे? सुषमा मॅडमनी आम्हाला खूप मदत केली म्हणजे बचत गट खोलण्यासाठी, आणि त्यांचा खूप सपोर्ट आम्हाला भेटतो. आणि कुठलाही म्हणजे कोर्स आला तर ते आमच्यापर्यंत पोहोचवतात किंवा मीटिंग घेऊन सगळी माहिती सविस्तर देतात. म्हणजे तुम्हाला ह्याचा फायदा हो, भेटतो ना? हो. व्हेरी गुड. मॅडम तुम्ही काय सांगणार आहे? हो, भरपूर सपोर्ट केला आम्हाला त्यांनी. लेडीज म्हणून म्हणजे भरपूर जणांना पुढे नेलं त्यांनी, कारण की प्रत्येक स्त्री घरापुरतीच असायची. तेवढा म्हणजे त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. खूप चांगलं कार्य केलं आहे त्यांनी. तर आपण बघू शकता एवढे महिला इकडे मौजूद आहे आपल्यासमोर, आणि आपल्याला आपण ह्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. मॅडम तुम्ही काय सांगणार आहे आजच्या प्रोग्रामबद्दल? हां, सुषमा मॅम आणि स्वाती मॅम यांच्या माध्यमातून आम्ही जो बचत गट हा एक महिलांचा कार्यक्रम वगैरे चालवतो ना, तर त्यासाठी त्या खूप सपोर्ट करतात. ज्यावेळेस एक स्त्री एकटी असते ना, पण ज्यावेळेस 10 बायका येतात ना, तर ती एक नारी शक्ती बनते. तर खरंच खूप छान आहे की या मॅडम अशा पूर्ण सगळं महिला मंडळ घेऊन जे त्यांच्यापर्यंत सगळी योजना पोहोचवतात. सरकारकडून जे काय असेल ते मानधन वगैरे सगळं पोहोचवण्याचं काम करतात. आणखीन तुमच्या काय अपेक्षा आहे? आणखीन काहीतरी नवीन व्हायला पाहिजे? प्रत्येक महिलेनं बाहेर पडावं आणि आपल्या स्वतःचं काहीतरी अस्तित्व बनवावं. वेरी गुड. मैडम तुम्हें क्या सांगना है, कुछ बताना चाहेंगे आप? हाँ, मैडम लोग हम लोग को बहुत सपोर्ट किए हैं. पहले तो अपना नाम बताइए. गीतांजलि साबत, धनुश्री महिला बचत गट. अच्छा, आप भी महिला बचत गट से हो? हाँ, ओके. आप भी लोगों को यही सब काम करा के देती हो? हाँ, चलो ठीक है. नहीं, वो हम लोग का एक ग्रुप है. हम लोग मैडम लोग हम लोग को बहुत सपोर्ट किए हैं उसमें. क्या क्या सपोर्ट मिलता है आपको? वही मानधन भी बराबर टाइम पे आता है, और बचत गट का जो जो रूल्स वगैरह जो कैसे फॉलो करने का है वो सब बताते रहते हैं मैडम लोग. मैडम आप कुछ बोलना चाहेंगे? नमस्ते, मैं सरिता शर्मा. मैं तो ये कहना चाहती हूँ कि हम तो पहले घर में रहते थे और घर के अलावा हमें बाहर निकलने का और डर लगता था. जैसे बैंक हो गया, स्कूल हो गया, चौकी हो गया, हमें इतना डर लगता था. बाद में जैसे हमें मैडम लोग मिले, और जैसा कि बचत गट को 10 साल हो गया है और हमारे बचत गट को भी 9 साल 10 साल लगभग हो ही गए हैं, तो हम लोग को सपोर्ट बोले तो पूरा घर के जैसे ही, पूरे परिवार के जैसे हमारी मैडम ने सपोर्ट किया और हमें बाहर निकाले. बोले कि घर संभालते हुए आप बचत गट में आओ और कुछ पल अपने लिए जियो. जो स्त्रियां खाली किचन में रहते हैं, कहते हैं ना कि किचन की तुम क्वीन हो, रानी हो, लेकिन कहीं ना कहीं हम देखा जाए तो किचन की हम क्वीन नहीं थे पहले. अब तो है, लेकिन अब तो औरतें लेडीज़ जागृति हो गए, लेकिन पहले कहीं ना कहीं नहीं थे. क्योंकि जैसे अभी मेरा कहना है कि जैसे अभी हम लेडीज़ कुछ सामान लाने जाते हैं, बर्तन लाने जाते हैं, पर हम हक से उस पर अपना नाम नहीं लिखाते, अपने बच्चे का और अपने पति का ही लिखाते. क्यों? हमें कहते हैं किचन की तुम क्वीन हो, तो भी हम नहीं लिखवाते. क्यों नहीं लिखवाते? हम तो किचन की रानी है ना, तो
उसमें तो हमारा हक रहना चाहिए, लेकिन फिर भी हम एक चम्मच भी लेते हो तो उस पर अपना नाम नहीं लिखाते हैं। तो हम जब से बचत गट में आए हैं ऐसा लग रहा है कि हम भी एक शेरनी हो गए हैं। पहले हम कहीं भी जाते तो डरते थे, घुटनों से लेके ऊपर तक का हमें डर लगता था, हम कैसे बोलेंगे, क्या बोलेंगे, कैसे किसी के सामने हम कुछ गलत बोल दिए। अब तो हमें स्टेज पे भी आप खड़ा कर दोगे तो हम बेजहान बोलेंगे, क्योंकि हमारे पीछे ऐसे मैडम लोग खड़े हैं और हम लोग सोचते हैं अब मैडम लोग को हम लोग साथ छोड़ेंगे नहीं, वो चाहे जहाँ भी जाएंगे हम उनके पीछे पीछे रहेंगे। तो छोड़ेंगे ना हम तेरा साथ, ऐसा कुछ? छोड़ेंगे ना हम तेरा साथ, हो शादी। आप लोग ने जो मेहनत किया, क्या बताना चाहेंगे आप? क्या क्या मेहनत लिया आपने उसके लिए? ज्यावेळी बचत गट, पहिला आमचा बचत गट होता, बचत गटापासून आम्ही महिला मंडळ तयार केलं आणि ह्या महिला मंडळ तयार करण्यामागे आम्हाला खूप म्हणजे खूप त्रास झाला। तेवढा त्रास सहन करून आम्ही आज हे महिला मंडळ उभं केलेलं आहे। 10 वर्ष झाले, आम्ही कुठल्याही गोष्टीत कमी पडलेलो नाही। जे काय महिलांना पाहिजे ते आम्ही पुरवलेलं आहे। कुठेही कोर्स येऊ दे तिथपर्यंत आम्ही पोहोचण्याचं काम चालू आहे आमचं। जैसा मैंने कहा, नारी तू नारायणी। आज महिला एक कदम आगे बढ़कर चांद से लेकर अर्श से लेकर फर्श से लेकर अर्श तक अपने खुद के बलबूते पर अपना नाम रोशन किया है। आप देख सकते हैं श्री श्री समर्थ महिला मंडल, जो मुंबई का एक ऐसा महिला मंडल है जो करीब 10 साल से इस प्रक्रिया में है और कई लोगों को अपने पैर पे खड़ा होने का एक अच्छा अवसर दिया है। आप देख सकते हैं इतनी महिलाएं यहाँ मौजूद हैं, सभी ने अपना अपना विचार रखा और आज ये महिलाएं इतनी खुश हैं। आप देख सकते हैं, कैमरामैन से मैं गुजारिश कर रहा हूँ दिखाएं महिलाओं के चेहरे पर जो खुशी देख रही है, देखने योग्य है। और हम भी इनको इच्छा अपेक्षा कर रहे हैं कि इसी तरह सब स्कीम, सरकार की जो स्कीम है उनका ये लाभ मिले और इनका लाभ मिलकर इनको भी लगे कि हम समाज के लिए और अपने घर के लिए और परिवार के लिए कुछ कर रहे हैं। आप देख सकते हैं ये महिलाएं जो भी काम की हैं उस काम का अनुभव और इनका खुशी इनके चेहरे पर दिख रही है। ये जो श्री श्री समर्थ महिला मंडल है, मैडम हाँ तुम्ही काहीतरी सांगत होते, बोला। श्री श्री समर्थ महिला मंडळाचा विजय असो। श्री श्री समर्थ महिला मंडळाचा विजय असो। नारी शक्ती जिंदाबाद, नारी शक्ती जिंदाबाद, नारी शक्ती जिंदाबाद। तो आप देख सकते हैं महिलाओं का ये हर्षोल्लास। हम इसी तरह चाहेंगे कि लोग आगे बढ़ते रहेंगे। मैं हरिकेश जायसवाल, कैमरामैन राम के साथ, कुर्ला, मुंबई।